विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला चर्चेचा जो विषय आहे तो आंतरराष्ट्रीय संबंध आणि चालू घडामोडी यांचा समन्वय कशा पद्धतीचा आहे किंवा एकंदरीत आंतरराष्ट्रीय संबंधाची तयारी करत असताना चालू घडामोडींचं महत्त्व नक्की काय आहे हे आजच्या सेशनमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे। आपल्या एमपीएससी 2025 असेल किंवा यूपीएससीची जी एक्झाम आहे मेन्स एक्झामिनेशन, याच्यामध्ये सामान्य अध्ययन पेपर 2 या पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजेच इंटरनॅशनल रिलेशन हा एक घटक आपल्याला अभ्यासायला आहे। आणि या घटकाची तयारी करत असताना नक्की हा घटक कशा पद्धतीने अभ्यासला पाहिजे, त्याचा अभ्यासक्रम नक्की काय आहे, हा घटक अभ्यासत असताना त्यामधलं चालू घडामोडींचं इम्पॉर्टन्स नक्की काय आहे आणि याबरोबरच या घटकाची तयारी नक्की कुठून करायची, म्हणजे संदर्भ साहित्य काय वाचलं पाहिजे, या संपूर्ण घटकांची चर्चा ही आजच्या सेशनमध्ये आपण करणार आहोत। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूयात। सुरुवातीलाच विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंध आणि चालू घडामोडी हा घटक जाणून घेत असताना आपल्याला हा विषय जो आहे हा विषय आपल्याला आहे सामान्य अध्ययन पेपर 2। आणि सामान्य अध्ययन पेपर 2 या घटकामध्ये नक्की आंतरराष्ट्रीय संबंध किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या आहेत यांचं वेटेज किती आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे, याचा अभ्यासक्रम आपल्याला जाणून घ्यायचा आहे। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की सामान्य अध्ययन पेपर 2 याचं घटकनिहाय मूल्य पाहिलं, टॉपिक वाईज वेटेज, सामान्य अध्ययन पेपर 2 हा मुख्यतः 4 घटकांमध्ये डिवाइड आहे। तुम्हा सर्वांना माहितीच आहे की ज्यामध्ये पहिला आणि महत्वाचा घटक आहे तो म्हणजे संविधान आणि राज्यव्यवस्था, कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटिकल सिस्टीम। दुसरा घटक आहे गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन, तिसरा घटक आहे सोशल जस्टिस आणि चौथा घटक आहे तो म्हणजे आयआर, इंटरनॅशनल रिलेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंध, ज्याची चर्चा आज आपण करणार आहोत। मग या 4 घटकांचं जर आपण गेल्या काही वर्षातला कल जर पाहिला, त्याचं टॉपिक वाईज वेटेज आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय संबंध हा घटक जो आहे तो नक्की 250 मार्कांपैकी आपल्याला किती गुणांसाठी आहे किंवा 250 पैकी त्याचं वेटेज किती आहे हे आपल्याला या चार्टच्या माध्यमातून समजून घ्यायचंय। साधारण 2018 ते 2022 या 5 वर्षाचा कालखंड आपण लक्षात घेतला आणि याच्यामध्ये याचं आपण पर्सेंटेज मध्ये वेटेज पाहणार आहोत। कारण एकूण 100 पैकी जर वेटेज पाहिलं तसा पेपर आहे 250 गुणांचा, म्हणजे 250 पैकी आपल्याला हे पर्सेंटेज कन्वर्ट करावे लागतील। पण एकंदरीत तुम्हाला एक आवाका यावा, एक पिक्चर क्लिअर व्हावं या दृष्टिकोनातून मी 100% मध्ये ते कन्वर्ट केलेलं आहे। याच्यामध्ये सुरुवातीला जो पॉलिटी आणि कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यव्यवस्थेचा घटक जर पाहिला तर 50% हे 2018ला त्याच्यावरती 50% साठी विचारलं गेलं, 2019 ला 46%, 2020 ला 46%, 2021 ला 50% आणि 2022 ला 50%। आता याच्यामध्ये पुन्हा 2023 आपण ऍड केलं तर पुन्हा आपल्याला ते 50% म्हणजे जवळपास 250 गुणांपैकी हा जो सेक्शन आहे तो 125 गुणांसाठी, कॉन्स्टिट्यूशन आणि पॉलिटी हा 250 पैकी 125 गुणांसाठी विचारला जातो, म्हणजे याचा वेटेज किती आहे 50%। आणि मग उरलेले 3 घटक आहेत ज्याच्यामध्ये प्रशासन आहे, ज्याच्यामध्ये सोशल जस्टिस आहे आणि ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध आहे, हे 3 घटक आपल्याला 125 गुणांसाठी विचारले जातात। पण या 125 गुणांमध्ये आयआरचं वेटेज किती हे जाणून घेण्यासाठी उर्वरित 3 घटकांचं आपण पर्सेंटेज पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये प्रशासन या 4 घटकांपैकी लोएस्ट वेटेज कशाला आहे तर ते प्रशासनला आहे। 2018ला 6% एवढ्या गुणांसाठी विचारलं गेलं, 2019ला 4% एवढ्या गुणांसाठी यावरती प्रश्न विचारले गेले, पुन्हा 2020 साली 12%, 21ला 8% आणि पुन्हा 22ला 6% वेटेज जे आहे ते प्रशासन या घटकाला राहिलेलं आहे। म्हणजे खूप कमी वेटेज जे आहे तर ते या प्रशासन या घटकाला असलेलं आपल्याला दिसून येतं। सामाजिक न्यायाचा विचार केला तर 24%, 30%, 22%, 22% आणि 24%। पुन्हा आपला आजचा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचं ऍव्हरेज आपण काढलं तर 20% एवढ्या गुणांसाठी आंतरराष्ट्रीय संबंध आयआर हे एकंदरीत विचारलं गेलं आहे। आणि 20% म्हणजेच साधारणपणे आयआर हे 50 गुणांसाठी आपल्याला आहे। आंतरराष्ट्रीय संबंध 250 गुणांपैकी याचं वेटेज काढलं तर 250 गुणांपैकी साधारणपणे ऑन एन ऍव्हरेज
50% वेटेज जे आहे तर ते आंतरराष्ट्रीय संबंधासाठी आहे. आणि त्यामुळं अभ्यास करत असताना आपल्याला एक पिक्चर क्लिअर होतं की सामान्य अध्ययन पेपर 2चा अभ्यास करायचा म्हटलं तर सर्वात जास्त फोकस आपला भारतीय राज्यव्यवस्था आणि संविधानावर असला पाहिजे, कारण 50% वेटेज आहे. पुन्हा इतर जे घटक आहेत त्यापैकी सामाजिक न्याय आणि डेव्हलपमेंटचे सेक्शन आहेत ते साधारण 25% किंवा तेवढं वेटेज त्याला आहे. पुन्हा 20% वेटेज आयआरला आहे, म्हणजेच 50 गुणांसाठी आयआर विचारलं जातं. आणि त्यानंतर तिसरा सेक्शन येतो आयआर. तर हा आयआर जो आहे त्याचा अभ्यासक्रम आपल्याला जाणून घ्यायचा आहे की नक्की आंतरराष्ट्रीय संबंधांची तयारी करायची म्हणजे नक्की कोणकोणते घटक त्यामध्ये येतात. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जर आपण अभ्यासक्रम पाहिला आयोगाने दिलेला तर सगळ्यात महत्वाचा पहिला घटक आहे तो म्हणजे भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध. भारताचे जे काही इंडिया अँड इट्स नेबर्स, भारताच्या शेजारील जेवढी राष्ट्र आहेत, मग काही सीमेलगतची राष्ट्र आहेत ज्यांच्या सीमा सामायिक आहेत म्हणजेच भूसीमा, आणि काहींच्या सागरी सीमा सामायिक आहेत, अशी जेवढी भारताची शेजारची राष्ट्र आहेत या सगळ्यांचा समावेश या घटकामध्ये होतो. आपण विस्तृतपणे पाहणार आहोत. हे सगळे घटक जे आहेत ते डिकोडेड फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून केवळ अभ्यासक्रमातले हे घटक आयोगाने आपल्याला दिलेले आहेत, पण या घटकांवरून अंदाज येत नाही की आयआरचा अभ्यास करायचा म्हणजे या घटकामध्ये कशाचा अभ्यास करायचा. तर ते आपण डिकोडेड फॉर्मॅट मधला सिलेबस पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की हा घटक अभ्यासायचा म्हणजे कोणकोणत्या घटकांचा किंवा उपघटकांचा त्यामध्ये समावेश होतो. हे डिकोडेड सिलेबस मध्ये आपण पाहणारच आहोत. आता याच्यामध्ये भारत आणि शेजारील राष्ट्रांचे संबंध हा पहिला घटक. दुसरा घटक आहे द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे आणि किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचवणारे करारनामे यांचा समावेश हा दुसऱ्या घटकामध्ये. म्हणजे याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिला आहे द्विपक्षीय संबंध जे आहेत, बायलॅटरल रिलेशन आपण म्हणतो ते आहेत. तिसरा आहे प्रादेशिक व जागतिक गट. दुसरा आणि तिसरा आहे जे भारताच्या हितसंबंधावरती ज्याचा प्रभाव पडतो असे जे काय अग्रीमेंट्स आहेत, करारनामे जे आहेत ते करारनामे. म्हणजे हे 3 सेक्शन या दुसऱ्या अभ्यासक्रमाच्या घटकामध्ये असलेले आपल्याला दिसून येतं. तिसरा घटक आहे विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा भारताच्या हितसंबंधावर आणि भारतीय भांडवलदारांवरती होणारा परिणाम हा आपला अभ्यासक्रमाचा तिसरा घटक. अभ्यासक्रमाचा चौथा घटक आपण पाहिला तर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच आणि त्यांची रचना तसेच जनादेश, ज्या काय महत्वाच्या इंटरनॅशनल ग्रुपिंग्स आहे, ज्या काय महत्वाच्या संस्था आहेत, या सगळ्याचा समावेश जो आहे तो या चौथ्या घटकांमध्ये होतो. आता हे 4 घटक आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की आयोगाने जो आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यासक्रम दिलेला आहे या आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासक्रमामध्ये या 4ही घटकांचा समावेश होत असतो. मात्र नक्की इथं जर तुम्ही पाहिलं महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच, त्यांची रचना, जनादेश, मग याच्यामध्ये कशाचा अभ्यास करायचा हे प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतात. आणि त्यासाठी आपण काय केलेलं आहे, हा सिलेबस डिकोड केलेला आहे आणि या प्रत्येक घटकामध्ये नक्की कशाचा समावेश होतो हे आपल्याला त्या डिकोडेड सिलेबस वरून लक्षात येईल. याच्यामध्ये पहिला टॉपिक जर आपण पाहिला तर पहिला टॉपिक आहे भारत आणि शेजारील राष्ट्रांचे संबंध. व भारत आणि शेजारील राष्ट्रांचे संबंध अभ्यासत असताना आपल्याला भारताचे जेवढे शेजारी आहेत मग त्यामध्ये भारत चीन संबंध, भारत नेपाळ, भारत पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, म्यानमार तसेच श्रीलंका आणि मालदीव हे सागरी सीमा लागून असलेले 2 महत्वाचे देश आणि इतर देश जर पाहिले तर या सगळ्या देशांची भारताची भूसीमा लगत आहे किंवा भूसीमा सामायिक आहे. त्याचबरोबर म्यानमार पासून ते चीन पर्यंत या सर्वांसोबत भूसीमा लागून आहे आणि श्रीलंका आणि मालदीव यांच्यासोबत सागरी सीमा सामायिक आहे. मग हे सगळे भारताचे नेबर्स आहेत, भारताचे शेजारी आहेत. मग यांच्यासोबतचे भारताचे संबंध नक्की कसे आहेत, ते कशा पद्धतीने बदलत आहेत, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला या भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध या घटकामध्ये करायचा आहे. दुसरा सेक्शन आहे तो म्हणजे द्विपक्षीय गट किंवा द्विपक्षीय संबंध. आता द्विपक्षीय संबंध म्हणजेच काय, बायलॅटरल रिलेशन म्हणजे काय, तर बियॉन्ड जे काय आपले नेबर्स आहेत त्यांच्या पलीकडे जाऊन इतर जे जगातले महत्वपूर्ण देश आहेत यांच्यासोबत भारताचे कशा पद्धतीचे रिलेशन्स आहेत. आणि मग याचा अभ्यास करत असताना आपल्याला भारत जपान, भारत रशिया, भारत अमेरिका, दक्षिण आफ्रिका, पूर्व आशिया, पश्चिम आशिया यासारख्या वेगवेगळ्या घटकांचा जो आहे तो अभ्यास करावा लागतो की या सगळ्या घटकांसोबत भारताचे संबंध नक्की कशा स्वरूपाचे आहेत. मग
हे संबंध संरक्षण विषयक असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील, राजकीय स्वरूपाचे असतील, भूराजकीय दृष्ट्या महत्वाचे असतील, संरचनात्मक दृष्ट्या वेगळे पद्धतीचे असू शकतात. तर या सगळ्या घटकांचा समावेश जो आहे तो आपल्या या अभ्यासक्रमामध्ये होतो किंवा एकंदरीत आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला हे घटक अभ्यासावे लागतात. पुढचा टॉपिक आहे प्रादेशिक गट. आता प्रादेशिक गट किंवा रिजनल ग्रुपिंग आपण ज्यावेळेस म्हणतो तर त्यावेळेस जे काय प्रादेशिक स्तरावरती निर्माण होणाऱ्या किंवा प्रादेशिक स्तरावरची राष्ट्र एकत्र येऊन त्यांच्या हितसंबंधाला मग व्यापार विषयक संबंध बळकट करायचे असतील, पायाभूत सुविधांचा विकास करायचा असेल, त्याचबरोबर सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे करार एकमेकांच्या अंतर्गत करायचे असतील तर त्यासाठी हे काही मंच जे आहेत ते आपल्या प्रदेशाच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून एकत्र येत असतात. तिथे हे वेगवेगळे देश एकत्र येतात, चर्चा करतात, काही करार केले जातात आणि त्या माध्यमातून जे आहेत ते कॉपरेशन सहकार्य राबवण्याचा प्रयत्न या प्रादेशिक सहकार्याच्या माध्यमातून केला जातो. आणि मग ज्या वेळेस आपण प्रादेशिक गटांचा विचार करतो त्यावेळेस याच्यामध्ये ब्रिक्स सारखी संस्था, बिमस्टेक आहे, सार्क आहे, यासारख्या वेगवेगळ्या संस्थांचा किंवा गटांचा या प्रादेशिक जे काय गट आहेत याच्यामध्ये समावेश होतो. किंवा अभ्यासक्रमाचा जो काय प्रादेशिक गटांचा जो आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर भारत आसियान हा एक गट आहे आसियान कंट्रीजचा. साऊथ ईस्ट आशियन कंट्रीज ज्या आहेत, दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र यांची ही आसियान ही संघटना आहे आणि दक्षिण पूर्व आशिया राष्ट्रांच्या अनुषंगाने या आसियानचं एक वेगळं महत्व आहे. ते आपल्याला या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये समजून घ्यायचंय, जाणून घ्यायचंय, ते आपण पाहणारच आहोत. पण प्रादेशिक गटामध्ये त्याचा देखील समावेश जो आहे तो होत असतो. पुढे आहे जागतिक गट आणि जे काय मंच आहेत. आपल्या अभ्यासक्रमाचा घटक होता तर ज्यामध्ये जागतिक गट आणि मंचांचा समावेश होतो. मग ज्यामध्ये आहे जागतिक व्यापारी संघटना, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये WTO असं देखील म्हणतो. पुढे आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, संयुक्त राष्ट्र, G20 यासारखे विविध जागतिक स्तरावरच्या महत्वाचे जे काही ग्रुपिंग्स आहेत, महत्वाच्या संस्था आहेत, त्यामध्ये मग इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन पण येते, वर्ल्ड बँक पण येते आणि इतर सगळ्या महत्वाच्या ज्या काही संस्था आहेत या सगळ्या संस्थांचा अभ्यास आपल्याला या सेक्शनमध्ये, या घटकामध्ये करायचा आहे. याचबरोबर अजून एक सेक्शन आपण पाहिला होता जो म्हणजे विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा भारताच्या हितसंबंधावरती आणि भारतीय भांडवलदारावरती होणारा परिणाम. मग विकसनशील देश कोणते आणि विकसित देश कोणते? मग विकसित देशांमध्ये जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान, USA यासारख्या महत्वाच्या देशांचा समावेश होतो. दुसरीकडे विकसनशील देशांचा विचार केला, सौदी अरेबिया, चीन, दक्षिण अमेरिकेतील देश, भारतासारखा देश आणि इतर जे काही देश आहेत या सगळ्यांचा समावेश जो आहे तो विकसनशील देशांच्या गटामध्ये होतो. मग या देशांची जी काय धोरणं आहेत या देशांच्या धोरणांचा आणि त्याचबरोबर इथं चालणारं जे काय राजकारण आहे याचा भारताच्या हितसंबंधावरती आणि भारतीय भांडवलदारांवरती, कारण या वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय भांडवलदारांचं जे काय आहे तर ती गुंतवणूक अडकलेली असते, त्यांनी तिथं गुंतवणूक केलेली असते, तर त्याच्यावरती देखील कसा आणि ते आपल्या भांडवलदारांवरती, उद्योजकांवरती परिणाम झाला तर निश्चितपणे आपल्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा इम्पॅक्ट होत असतो. आणि त्यामुळं एकंदरीतच आपल्याला या दोन्ही घटकांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अनुषंगाने करायचा. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काय अभ्यासक्रम पाहिलेला होता आयोगाने दिलेला, तो अभ्यासक्रम पाहिल्यानंतर त्याचे मायक्रो टॉपिक्स आपण लक्षात घेतले तर हे सगळे डिकोडेड सिलेबस आपण त्याला म्हणतो की सिलेबस डिकोड करणं आणि मायक्रो टॉपिक म्हणजे सूक्ष्म घटक ते आयडेंटिफाय करणं, हे करत असताना PYQचा आधार घेणं हे देखील गरजेचं असतं. आणि त्याच बेसिसवरती याचा आपण हे मायक्रो टॉपिक्स पाहिले की नंतर नक्की त्या घटकामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वेगवेगळे घटक जे आहेत ते आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अभ्यासायचे आहेत. त्याच्यामध्ये अजून एक लास्टचा सेक्शन आहे महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे आणि मंच. जसं मी सांगितलं, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ज्यामध्ये जागतिक कामगार संघटना आहे, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे, त्याचबरोबर जागतिक बँक, वर्ल्ड बँक, युनेस्को अशा वेगवेगळ्या जे काही संस्था आहेत महत्वाच्या त्यांचा देखील अभ्यास आपल्याला या आंतरराष्ट्रीय संबंधाची तयारी करत असताना करायचा आहे. याबरोबर आता हा संपूर्ण आपण आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यासक्रम जाणून घेतला, त्याचं टॉपिक वाईज वेटेज पाहिलं, PYQचं अनालिसिस केलं की आपल्याला टॉपिक वाईज वेटेज लक्षात येतं.
त्या माध्यमातून आपल्याला एकंदरीत पेपर 2 मध्ये, सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचं वेटेज काय आहे हे आपल्याला जाणून घेता आलं. आपण अभ्यासक्रम समजून घेतला की आंतरराष्ट्रीय संबंधाची तयारी करायची म्हणजे नक्की कोणते घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत हे जाणून घेतलं. आता आपल्याला आजचा जो आपला विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय संबंध आणि चालू घडामोडी यांचा समन्वय कशा पद्धतीने साधायचा किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाची तयारी करत असताना एकंदरीत चालू घडामोडींचं इम्पॉर्टन्स नक्की काय आहे हे जाणून घेत असताना आपल्याला पीवायक्यू पाहावे लागतात. आणि तुम्ही पीवायक्यू पाहिले तर निश्चितपणे आपल्याला लक्षात येतं की चालू घडामोडी हा या आंतरराष्ट्रीय संबंधाची तयारी करत असताना महत्वाचा टास्क आहे, महत्वाचा घटक आहे. चालू घडामोडींशिवाय आंतरराष्ट्रीय संबंधाची तयारी होऊ शकत नाही. ते कसं तर ते आपण पीवायक्यूच्या माध्यमातून जाणून घेऊया. पहिला पीवायक्यू आहे 2015चा, जे आपले जे काही नेबरिंग कंट्रीज आहेत, भारत आणि शेजारील राष्ट्र, हा जो टॉपिक आहे अभ्यासक्रमाचा त्यावर आधारित हा प्रश्न आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज अँड म्युच्युअल डिस्ट्रस्ट have clouded India-Pakistan relation. To what extent the use of soft power like sport and cultural exchanges could help generate goodwill between the two countries? Discuss with suitable example. आता हा 2015चा प्रश्न आहे आणि 2015 मध्ये तत्कालीन ज्या काय घडामोडी घडत होत्या, टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज ज्या होत्या, तर त्याचा परिणाम किंवा भारतावरती होणारे जे काही दहशतवादी हल्ले आहेत त्याचा परिणाम म्हणून भारत पाकिस्तान संबंधावरती हे संकटाचे ढग जे आहेत किंवा एक अनिश्चिततेचे ढग जे आहेत त्या संबंधावरती दाटलेले आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याला सॉफ्ट पॉवर जे आहेत त्याचा वापर करून हे संबंध कशा पद्धतीने सुधारता येतील त्या संदर्भातली उदाहरणं पण आपल्याला द्यायची आहेत. थोडक्यात हा प्रश्नाचं आपण अनालिसिस केलं तर पहिला पार्ट जो आहे याच्यामधला टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज अँड म्युच्युअल डिस्ट्रस्ट हॅव क्लाउडेड इंडिया पाकिस्तान रिलेशन, टेररिस्ट ऍक्टिव्हिटी आणि जे काय याच्यामधला समन्वय आहे दोन्ही राष्ट्रांमधला किंवा दोन्हीमध्ये एकमेकांप्रतीची असणारी जी काय भावना निर्माण झालेली आहे, डिस्ट्रस्ट म्हणजे आम्हाला विश्वास वाटत नाहीये समोरच्या राष्ट्राबद्दल किंवा असं म्हणू शकतो विश्वासघातीपणा जो आहे जो पाकिस्तानकडून सतत होत असतो, तर त्याचा एक इम्पॅक्ट याच्यामध्ये आहे. तर याचा परिणाम जो आहे तो दोन्ही राष्ट्रांच्या संबंधावरती झालेला आहे. आता हा 2015चा प्रश्न आहे आणि त्या काळातल्या ज्या काय घडामोडी घडत होत्या, टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज असतील आणि जो काय डिस्ट्रस्ट त्याच्यामुळे निर्माण झालेला आहे, तर या अनुषंगाने हा प्रश्न विचारला गेला. मग ज्यावेळेस आपण इंडिया आणि पाकिस्तान याचे संबंध अभ्यासू त्याच वेळेस आपल्याला काय करावं लागेल, त्या कालखंडातले म्हणजे आता 2024 आहे तर 2024च्या अनुषंगाने आपण संपूर्णपणे या दोन्ही देशांमधले संबंध कशा पद्धतीचे आहेत, कोणत्या घडामोडी घडतायत आणि एखादी महत्वाची घडामोड जे आहेत किंवा एखादा महत्वाचा इव्हेंट झाला त्यानंतर या संबंधावरती त्याचा परिणाम नक्की काय होतोय. जसं की सर्जिकल स्ट्राईक नंतर काय संबंध झाले, उरी अटॅक झाला त्यानंतर कशा पद्धतीने हे संबंध बिघडत गेले. म्हणजे हे सगळी टेररिस्ट ऍक्टिव्हिटीचीच उदाहरणं आपल्याला पाहता येतील आणि या सगळ्याच्या अनुषंगाने आपल्याला इथं करंट अफेअर्सचं महत्व लक्षात येतं. अजून एक पुढचा पीवायक्यू पाहूयात, अजून थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला जाणून घेता येईल. आता याच्यामध्ये जे काय बायलॅटरल रिलेशन आहेत त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न इथं आपल्याला विचारला गेलेला आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ इंडो युएस डिफेन्स डील. भारत आणि युएस यांच्यामधली जे काय संरक्षण विषयक जो काय करार झालेला आहे, संरक्षण विषयक करार कधी, आता हा 2020चा प्रश्न आहे आणि तत्कालीन काळामध्ये हा जो संरक्षण विषयक करार झाला याच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला गेला की याचं महत्व काय आहे ओव्हर इंडो रशियन डिफेन्स डील. म्हणजे भारत रशिया यांच्यामध्ये झालेला संरक्षण विषयक करार जो आहे त्याच्यावरती भारत आणि अमेरिका यांच्यामधल्या संरक्षण कराराचं महत्व नक्की काय आहे. म्हणजे कंपॅरेटिव्हली आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पण हा प्रश्न ज्यावेळेस विचारला जातो त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे, इंडो युएस डिफेन्स डील. आणि ही इंडो युएस डिफेन्स डील त्या काळामध्ये झाल्यामुळं आपल्याला 2020ला हा प्रश्न विचारला गेला. मग त्यामुळं इंडिया आणि युएस, भारत आणि अमेरिका यांचे संबंध ज्यावेळेस आपल्याला अभ्यासायचे आहेत त्या अभ्यासात असताना तत्कालीन जे काय अग्रीमेंट्स आहेत, जे काय उच्चपदस्थ अधिकारी असतील किंवा आपले पीएम असतील यांच्या व्हिजिट आहेत, त्याचे आउटकम्स आहेत, या सगळ्याची चर्चा जी आहे किंवा या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. थोडक्यात करंट अफेअर हे आपल्याला फॉलो करावं लागतं. सुरुवातीला आपल्याला बेसिक जे आहे
या दोन्ही संबंधामधलं बेसिक करावं लागतं की हे संबंधांची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहेत, आतापर्यंत कसे हे संबंध वृद्धिंगत होत गेलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये ते कसे विकसित झालेले आहेत, त्याच्यामधले काही लूपहोल्स असू शकतात किंवा त्याच्यामधली काही आव्हानं असू शकतात, या संबंधामधली ती आव्हानं समजून घ्यावी लागतात, त्याच्यावरचे मेजर्स उपाय समजून घ्यावे लागतात. याचबरोबर करंटमध्ये नक्की काय घडतंय, व्यापार किती मोठ्या प्रमाणात आहे, संरक्षण विषयक सहकार्य कशा पद्धतीचं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतात आणि त्यासाठी करंट अफेअरची जोड ही देणं खूप गरजेचं असतं. अजून एक पीवायक्यू पाहूयात. पुढचा पीवायक्यू आहे 2016चा. हा जे काय ग्रुपिंग्स आहे, प्रादेशिक मंच किंवा गट, याच्या अनुषंगाने विचारला गेलेला आहे. आता हा प्रश्न सुद्धा आपल्याला करंट अफेअरचं महत्व त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येतं. बघा इथं काय विचारलेलं आहे, इन्क्रीजिंग क्रॉस बॉर्डर टेररिस्ट अटॅक्स, म्हणजे 2015ला सुद्धा इंडो पाकिस्तान रिलेशन आणि टेररिझम याच्या अनुषंगाने प्रश्न विचारला गेला आणि 2016ला सुद्धा, म्हणजे तो दहशतवादी कारवायांचा कालखंड होता किंवा पाकिस्तानकडून वाढलेल्या दहशतवादी कारवाया ज्या आहेत या कालखंडामध्ये वाढलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्या अनुषंगाने बघा 2016ला हा प्रश्न विचारला गेला. इन्क्रीजिंग क्रॉस बॉर्डर टेररिस्ट अटॅक इन इंडिया अँड ग्रोविंग इंटरफेरन्स इन द इंटरनल अफेअर ऑफ सेव्हरल मेंबर स्टेट्स बाय पाकिस्तान आर नॉट कंडुसिव्ह फॉर द फ्युचर ऑफ सार्क. सार्क ही संस्था जी आहे या मंचाच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला गेला आणि एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल असं सांगितलेलं आहे की आपल्याला ते सार्कच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला गेला. मात्र याची जी पार्श्वभूमी आहे ही टेररिस्ट ऍक्टिव्हिटीची आहे त्या कालखंडातली, म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस दहशतवादी कारवाया ज्या आहेत त्या वाढलेल्या होत्या आणि त्यामुळं भारताने सार्कच्या परिषदेवरती सुद्धा बहिष्कार टाकलेला आहे आणि अशा सगळ्या अनुषंगाने हा प्रश्न जो आहे तो त्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारला गेला. म्हणजे पुन्हा इथं त्या काळातलं करंट अफेअर जे आहे हे याच्या अनुषंगाने जे आहे ते महत्वपूर्ण ठरतं. एकंदरीत आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना नक्की कोणत्या घटकांवरती फोकस केला पाहिजे, कशा पद्धतीची तयारी केली पाहिजे, हे काही घटक आपण जाणून घेऊयात. करंट अफेअरचं महत्व तर आपल्याला प्रश्नांच्या अनुषंगाने लक्षात येतं, पण करंट अफेअरच्या बियॉन्ड त्याच्या पलीकडे जाऊन अजून कोणत्या घटकांवरती आपण फोकस करणं गरजेचं आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि हे घटक जर आपण जाणून घेतले तर कोणत्या मुद्द्यांवरती भर द्यायचा, तर याच्यामध्ये ऐतिहासिक संबंध कशा स्वरूपाचे आहेत, दोन्ही देशांमधले आर्थिक संबंध कशा स्वरूपाचे आहेत किंवा व्यापार जो आहे त्याला बायलॅटरल ट्रेड, द्विपक्षीय व्यापार जो आपण म्हणतो तो किती प्रमाणात आहे, मग इतर देशांच्या तुलनेत तो कमी आहे का जास्त आहे, याचा देखील अभ्यास किंवा आढावा घ्यावा लागतो. समकालीन मुद्दे, आता हे समकालीन मुद्दे म्हणजे नक्की काय आहेत, तर हे आपलं आहे करंट अफेअर. त्या काळामध्ये काय घडतंय, दहशतवादी कारवाया घडतायत का, नवीन काही करार होत आहेत का, याच्यामध्ये दोन्ही देशांमध्ये काही तणाव निर्माण होतोय का एखाद्या मुद्द्यांमध्ये, जसं की डोकलाम प्रश्नावरून काय होतं, भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला किंवा चीन जशा पद्धतीने भारतीय सीमेमध्ये वेगवेगळ्या कॉलनीज बांधतं किंवा रोड बिल्ड करतं, तर त्याच्यामुळे काही तणाव या दोन्ही देशांच्या याच्यामध्ये निर्माण होतो आणि त्या काळातले हे मुद्दे असतात, म्हणून त्याला समकालीन मुद्दे म्हणतात. या समकालीन मुद्द्यांवरती आपण फोकस करणं खूप गरजेचं आहे. पुढे आहे या दोन्ही देशांच्या संघर्षाचे क्षेत्र नक्की काय आहे. जसं आपण इंडिया नेपाळ यांचे रिलेशन पाहतो, खूप चांगले रिलेशन आहे, मैत्रीपूर्वक रिलेशन आहेत. दोन्ही देशांमध्ये मुक्तपणे ये जा केली जाते, बॉर्डरचं कुठलंही रिस्ट्रिक्शन नाहीये. नेपाळची लोक भारतामध्ये सकाळी कामासाठी येतात, संध्याकाळी पुन्हा ते परततात त्यांच्या देशामध्ये, बॉर्डर क्रॉस केली जाते, कुठलंही त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन नाहीये. पण असं असताना सुद्धा याच्यामध्ये संघर्षाची क्षेत्र आहेत. दोन प्रमुख कारणं आहेत, एक तर आहे पाणी वाटप आणि दुसरा आहे सीमेचा विवाद. आता काही गोष्टी आहेत जसं मधेसी इश्यू आहे किंवा भारताचा वाढणारा हस्तक्षेप आहे किंवा चीनचा नेपाळमध्ये वाढलेला हस्तक्षेप आहे, या सगळ्याचे काही समकालीन मुद्दे आपण म्हणू शकतो. पण संघर्षाची क्षेत्र जर पाहिली तर सीमा विवाद, पाणी किंवा धरणाशी रिलेटेड जे काय मुद्दे आहेत तर ती संघर्षाची क्षेत्र या दोन्ही देशांच्या दरम्यान असलेले आपल्याला दिसून येतात. मग तशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करत असताना या मुद्द्यांवरती भर दिला पाहिजे. याचबरोबर ऐतिहासिक करार महत्वाचे आहेत. आता ऐतिहासिक करारामध्ये पुन्हा भारत नेपाळचंच उदाहरण घेतलं तर दोन्ही देशांमध्ये मैत्री करार जो झालेला आहे, या मैत्री कराराच्या अनुषंगानेच तिथले लोक आपल्याकडे गोरखा येत असतात, वॉचमन म्हणून काम करतात. हे लोक कुठले आहेत तर ते नेपाळचे नागरिक आहेत. पण या दोन्ही देशांमध्ये मैत्रीचा करार झाल्यामुळे प्रवाशांची मुक्त ये जा आहे, त्याचबरोबर तिथले लोक जे आहेत ते आपल्या देशामध्ये येऊन जे आहे ते काम करू शकतात
अनेक नेपाळी नागरिक आपल्या सारख्या हॉटेल्समध्ये काम करताना आपल्याला दिसतात, चायनीज रेस्टॉरंट चालवताना दिसतात. याचबरोबर भारतीय सैन्याची जे काय गोरखा रेजिमेंट आहे याच्यामध्ये अनेक नेपाळी जे लोक आहेत त्यांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो. हा म्युच्युअल ट्रस्ट आहे. कशामुळं? या दोन्ही देशांमध्ये असणारा हा मैत्री करार, आणि या मैत्री कराराचा हा ऐतिहासिक कराराने या दोन्ही देशांमधली संबंधाची पायाभरणी खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. म्हणजे एखाद्या देशाचा अभ्यास करत असताना आपल्याला हे वेगवेगळे संबंध जे आहेत किंवा हे सगळे वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते लक्षात घ्यावे लागतात. पुढचा मुद्दा आहे संरक्षण आणि सुरक्षा विषयक संबंध कशा प्रकारचे आहेत. मग याच्यामध्ये आपण बघा, इंडो रशिया, इंडो US, इंडो फ्रान्स यांचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस या मुद्द्यांवरती आपल्याला खूप चांगला भर द्यावा लागतो. कारण राफेल डील आपल्याला माहिती आहे, फ्रान्सकडून आपण ज्या पद्धतीने विमानं खरेदी करतो आहोत, त्याचबरोबर रशियाकडून आपण वेगवेगळी क्षेपणास्त्र घेतलेली आहेत, त्याचबरोबर US सोबत सुद्धा आपले काही डिफेन्स डील झालेले आहेत, त्याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजी किंवा जे त्याचं तंत्रज्ञान आहे त्या हस्तांतरणाशी रिलेटेड देखील करार झालेले आहेत. आणि त्याच्या माध्यमातून भारताची संरक्षण सज्जता जी आहे तर ती वाढवण्यास कुठेतरी मदत या सगळ्या करारांच्या अनुषंगाने झालेली आहे. त्यामुळे संरक्षण आणि सुरक्षा विषयक संबंध हे देखील आपल्याला अभ्यासायला लागतात. भविष्यातील संधी किंवा आव्हाने काय असू शकतात याचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि इंडियन डायस्पोरा म्हणजे भारतीय जनसमुदाय जो आहे तो वेगवेगळ्या देशांमध्ये असतो आणि तो तिथल्या देशावरती प्रभाव पाडत असतो, किंवा तिथल्या देशाचे जे काही आंतरराष्ट्रीय संबंध आहेत हे संबंध भारताला अनुकूल होण्याच्या दृष्टिकोनातून हा एक दबाव तंत्राचा किंवा सॉफ्ट पॉवर आपण जे म्हणतो, सॉफ्ट पॉवरचं खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. आणि त्यामुळे इंडियन डायस्पोराचा देखील आपल्याला विचार याच्यामध्ये करायचा आहे. थोडक्यात एखाद्या देशासोबतचे संबंध, एखाद्या संस्थेसोबतचे संबंध किंवा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये कोणताही घटक ज्यावेळेस आपण अभ्यासू, हे घटक अभ्यासत असताना ऐतिहासिक संबंध, आर्थिक संबंध, समकालीन मुद्दे म्हणजे करंट अफेअर्स आणि त्याच्याशी रिलेटेड मुद्दे, संघर्षाची क्षेत्रे, ऐतिहासिक करार, संरक्षण आणि सुरक्षा विषयक संबंध, भविष्यातील संधी किंवा आव्हाने आणि भारतीय जनसमुदाय अशा वेगवेगळ्या पॅरामीटर्सच्या माध्यमातून, पॅरामीटर्सच म्हणेल मी कारण हे याच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं की हे कसं आहे, ऐतिहासिक संबंध आहेत का काय, आर्थिक संबंध कशा स्वरूपाचे आहेत, समकालीन मुद्दे काय आहेत, संघर्षाची क्षेत्रे काय आहेत. अशा वेगवेगळ्या अनुषंगाने जर आपण जाणून घेतलं तर प्रश्न याच्या बाहेर जात नाही. तुम्ही PYQचं अनालिसिस केलं तर याच भोवती जे आहे ते प्रश्न फिरत राहतात आणि त्या माध्यमातून आपल्याला चांगली तयारी करता येते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे मुद्दे तुमच्या IR च्या तयारीच्या अनुषंगाने खूप महत्वाचे आहेत. आता एकंदरीत आपण अभ्यासक्रम जाणून घेतला, PYQचं विश्लेषण केलं, टॉपिक वाईज वेटेज पाहिलं आणि अभ्यास नक्की कसा करायचा आहे, कोणत्या मुद्द्यांवरती भर द्यायचा हे देखील जाणून घेतलं. आपल्याला एक शेवटचा घटक पाहायचा याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचा आहे, ज्याची वाट तुम्ही सगळेच पाहत असता. म्हणजे अगदी असं असतं की सुरुवातीलाच आम्हाला सांगा, आणि तो घटक म्हणजे संदर्भ सूची. आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करणार, मग तो आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास आम्ही नक्की करायचा कसा हे सांगितलं, पण करायचा कुठून, तर हे करत असताना आपल्याला ही संदर्भ सूची पाहणं गरजेचं आहे. काय वाचाल संदर्भ साहित्यामध्ये? मराठीतून तयारी करणार असाल तर निश्चितपणे शैलेंद्र देवळणकर सरांचं पुस्तक आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचं. यासोबतच आपलं द ऑफिसरचं पुस्तक आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अनुषंगाने लवकरच लॉन्च होत आहे. त्याच्यामध्ये विस्तृतपणे जसं आपण सांगितलेलं आहे त्यामध्ये PYQ असतील, PYQच्या अनुषंगाने हे सगळे मुद्दे आता ज्याची चर्चा केली, या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये प्रत्येक घटकावरती विस्तृत विवेचन केलेलं आहे. आणि त्या पुस्तकाचा देखील तुम्ही येणाऱ्या काही आगामी काळामध्ये वापर निश्चितपणे करा. पण तत्पूर्वी जर सध्या तुम्हाला हवं असेल, मराठीमधून एकमेव पुस्तक आहे आंतरराष्ट्रीय संबंधांचं शैलेंद्र देवळणकर सरांचं, त्याच्यातून तुम्ही तयारी करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला इंग्रजीमधून वाचायचं असेल तर इंडिया अँड वर्ल्ड थ्रू द आईज ऑफ इंडियन डिप्लोमॅट बाय सुरेंद्र कुमार हे इंग्रजीमधलं पुस्तक आहे. त्याचबरोबर आपल्याला जे समकालीन मुद्दे आहेत, संघर्षाचे क्षेत्र आहेत किंवा समकालीन जे काय करंट अफेअरचे इश्यू आहेत, हे सगळे कुठून करायचे आहेत तर इंडियन एक्सप्रेस, द हिंदू आणि PIB या माध्यमातून आपण काय करू शकतो, समकालीन मुद्द्यांचा अभ्यास करू शकतो. कारण करंट अफेअर्स शिवाय आंतरराष्ट्रीय संबंधाची तयारी होऊ शकत नाही. करंट अफेअरची जोड देणं हे खूप इम्पॉर्टन्स आहे, कारण प्रश्न हे करंटला धरून विचारले जातात. कॉन्टेक्स्ट काय आहे, संदर्भ काय आहे, करंट अफेअरचा संदर्भ, आणि तो संदर्भच आपण अभ्यासला नाही तर आपल्याला आपल्या उत्तराची मांडणी करता येणार नाही. आणि त्यासाठी
आपल्याला इंडियन एक्सप्रेस, द हिंदू किंवा PIB याच्या माध्यमातून हे करंट अफेअर फॉलो करायचे. त्याचबरोबर परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट आहे, त्याच्या माध्यमातून ज्या वेळेस आपले जे काय राष्ट्रप्रमुख असतील, पंतप्रधान असतील किंवा वेगवेगळ्या डील्स, वेगवेगळे करार दोन देशांमध्ये होतात, त्याची समरी जी आहे ती आपल्याला परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटच्या माध्यमातून भेटत असते. एखाद्या देशाबरोबर आपले ट्रेड विषयक संबंध कसे आहेत, तिथला डायस्पोरा किती आहे, का आहे, याचे सगळे डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवरती भेटत असते. त्याचबरोबर परराष्ट्र मंत्रालयाचा वार्षिक अहवाल, त्याचा देखील आढावा आपण घेऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकतो. एकंदरीत आंतरराष्ट्रीय संबंधाची तयारी करत असताना आपल्याला सुरुवातीला त्याचं बेसिक करून घ्यायचं आहे. काय करायचं आहे? बेसिक. बेसिक मध्ये काय येणार? तर याच्यामध्ये येणार की ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहेत, आतापर्यंत झालेले करार काय आहेत, दोन्ही देशांमधले संबंध नक्की काय आहेत, दोन्ही देशांमध्ये यापूर्वी काही तणावाची क्षेत्र होती का, दोन्ही देशांमध्ये जे काय व्हिजिट करतात PM असतील किंवा तिथले राष्ट्रपती, त्यांनी कोणते चांगले मैत्रीचे करार केलेले आहेत का, किंवा कोणत्या अशा गोष्टी आहेत का ज्या कायमच वादग्रस्त ठरत आलेले आहेत. हे सगळं बेसिक मध्ये आपण करू शकतो. आणि दुसरीकडे करंट अफेअरच्या माध्यमातून काय करू शकतो? समकालीन मुद्द्यांचा आढावा घेऊ शकतो, समकालीन मुद्द्यांची तयारी करू शकतो आणि निश्चितपणे आंतरराष्ट्रीय संबंधाची तयारी याच वेळी आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत आंतरराष्ट्रीय संबंध आणि चालू घडामोडी हा जो काय आपला आजचा सेक्शन होता, याची विस्तृत चर्चा आजच्या या सेशनमध्ये आपण केलेली आहे. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.